अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया झटपट असा मखाण्यांचा चिवडा. मखाण्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हे मखाणे घेतलेले 100 ग्रॅम, काजू घेतलेले, शेंगदाणे घेतले, हे सुके खोबरे ना किसून घेतलेले आहे मी, लसूण घेतलाय, हे जिरी पावडर घेतलेली आहे, हळद पावडर घेतली, कढीपत्ता घेतलाय, मीठ घेतले, चाट मसाला घेतलाय, लाल मिरची पावडर घेतली आणि धने पावडर घेतली. हा ना चटपटीत बनवणार आहे मी ना थोडेसे ना तूप घालून घेणार आहे. हे मखाणे तुपावर भाजले तर छान लागतात खायला. पण हे मखाणे ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आणि एकदम कुरकुरीत झाले पाहिजे. आणि मखाण्यांमध्ये ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हे लहान मुलांना खायला दिलं ना खूप छान असतं. आणि असे ना स्लो गॅसवर याला ना भाजून घ्यायचे. मखाणे नेहमी ना तुपावर भाजले पाहिजे, खायला पण छान लागतात ते आणि पौष्टिक असतात खाण्यासाठी. आणि लहान मुले याला ना खूप आवडीने खातात. मखाणे ना आता भाजून झालेत आणि एकदम कलर चेंज झालाय मखाण्यांचा. आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये ना तेल टाकले, शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे पूर्ण ना कुरकुरीत होतात भाजून घ्यायचे, मगच खायला खूप छान लागतात हे. आणि याच्यातच मी काजू टाकणार आहे. काजू पण कलर चेंज होतो भाजून घ्यायचे. हे सुके खोबरे टाकून घेणार आहे. हे पण तेलावर परतून घ्यायचं आणि याचा पण कलर चेंज झाला पाहिजे. हे ना हे भाजून झाले. शेंगदाणे पण एकदम कुरकुरीत तळून झाले. खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय. आता हे काढून घेऊ. तेलामध्ये ना लसूण टाकून घ्यायचंय. लसूण पण आता ना भाजत आलाय. लसणाचा पण कलर चेंज होत आलाय. कढीपत्ता टाकून घ्यायचाय. तर मसाले टाकून देऊ. ही लाल मिरची पावडर टाकली मी, धने पावडर टाकली, ही जिरी पावडर आहे, हळद टाकून घेतली, मीठ पण मी याच्यातच टाकणार आहे. आणि हे सगळे ना परतून घ्यायचंय असं. याला तेल काही जास्त लागत नाही. आता ना मखाणे याच्यात टाकून घेऊ. हे शेंगदाणे आणि खोबरे तळले ते पण टाकायचे आणि मखाणे पण टाकायचे. हे असं ना सगळा मसाला ना या मखाण्यांना लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आणि चाट मसाला राहिला होता तो पण टाकून घ्यायचा. चटपटीत असा ना हा मखाना तयार होतो आणि एकदम इझी रेसिपी करायला. हा मखाण्यांचा चिवडा ना तयार झालाय आणि एकदम चटपटीत झालाय. आता ना प्लेटिंग करून घेऊ.